जर झाला तरच येईल मात्र जडत्व सामाजिक परिवर्तनाचं. आम्हाला हे विचार करणं फार गरजेचं आहे की माझं हे जडत्व जे आहे परिवर्तनाचं, त्याच्यासाठी मी काय करू शकतो. आजची परिस्थिती बघा, विचित्र परिस्थिती सुरू आहे. कोणी बी यावे, टपली मारून जावे अशी परिस्थिती आहे. आता आगरी समाज संमेलन सांगितलं की मला शिक्षणावरती जास्त बोलायला पाहिजे, पण अर्थात शिक्षण हे प्रत्येकाला माहिती आहे कोणी किती केलं आहे. घारिवली गावाचं दादा मी उदाहरण दिलं. आता तुम्हाला शिक्षणाबद्दल सांगायची गरज नाही आहे. आता गरज आहे जनजागृतीची. ही जनजागृतीची कसली? माता भगिनी बसलेत, आपले वडीलधारी लोक आहेत, तुमचे पतिदेवसुद्धा इथे असतील, परंतु मी माता भगिनींना हात जोडून खरंच विनंती करतो, आपल्या मुलाला जर तुम्ही साक्षर करत आहात तर त्याला तुम्ही शिक्षण जरूर द्या, पण या शिक्षणासोबत त्याला समाजाची बांधिलकीसुद्धा समजणं फार गरजेचं आहे. आज लक्षात घ्या, आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं उदाहरण आम्ही प्रत्येक वेळेला देत असतो. रक्तरंजित झेंड्यामध्ये त्यांचा फोटो आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ज्या नेत्याने समाजासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं असा हा नेता. याचं उदाहरण घेऊन आपण खरंच समाजासाठी काही करतोय का? आज पाहायला गेलं तर समाजातील व्यक्तिमत्वाची काय आज आपण कुठे राहिलो? आज खरं विनंती करतोय, आज प्रामुख्यानं जर भूमिपुत्राच्या मतांची व्हॅल्यू कुठे असेल तर या कल्याणमध्ये असेल, कुठेतरी उरणमध्ये असेल. इतरत्र मग सांगतात आम्हाला गावकऱ्यांची गरज नाही मिळत, पण हो लक्षात घ्या, या कल्याणमध्ये निश्चितप्रमाणे कल्याण ग्रामीणचे आमदार पुन्हा राजूदादा हवेत, याबद्दलची आपली प्रतिक्रिया काय असणार आहे? अर्थातच पुन्हा राजूदादा आणि ह्याच्या भविष्य काळात ही राजूदादाच हवेत. अर्थात पाहायला गेलं तर आजची जी घडामोडी आपण बघतोय ती फार गंभीर आहे. अनेक नेते आज पाहायला गेलं तर नेस्तनाबूत झालेले आहेत. आज बघा, जिकडे अन्याय होत असेल तिकडे आवाज उचलणारा फक्त एकच व्यक्ती आहे. या राजूदादाची खासियत काय माहिती आहे का? चांगल्या कामाला चांगलं सांगतो, मग ते विरोधकांनी जरी केलं असेल तर त्याची तो प्रेरणा करणार किंवा त्याची प्रशंसा करणार. परंतु जिकडे जर गोष्टी चुकीच्या होत असतील तर मात्र पहिला खडा मारणारा कोण असेल आणि पहिला विरोध करणारा कोण असेल तर हा भूमिपुत्रांचा लढवय्या नेता म्हणून आमदार राजूदादा पाटील आहे. आणि मी खरंच कळकळीने पंचमहाभूत म्हणून कल्याण ग्रामीणच्या गावकऱ्याला आणि धारकऱ्याला विनंती करेल की विकासाची जर धारणा करायची असेल ना तर आमदार राजूदादा पुन्हा नाही तर भविष्य काळातही आमदार राजूदादाच हवेत, हे लक्षात घेऊन आपल्याला मतदान करायचं आहे. धन्यवाद.